टेक्निक आपके पैसे को बढ़ा ऑडियोज एंड वीडियो आप अपनी लाइफ को बेहतर बनाने के लिए बहुत सारी टेक्निक्स को सीखें। जो टेक्निक आपके पैसे को बढ़ा सकती है, आपके करियर को बेहतर कर सकती है, आपके रिश्तों को बेहतर कर सकती है, आपकी सेहत को बेहतर कर सकती है, तो उसके लिए जरूरी है कि आप मेरी वेबसाइट को विजिट करें जिसका नाम है www.ramvarma.com, जिसकी डिटेल आपके डिस्क्रिप्शन को विजुअलाइजेशन को कि कैसे सुबह जब आप उठें किस तरह से आप अपने सबकॉन्शियस को पॉजिटिवली ट्रेन करें। लेटे रहे या आराम से बैठ जाएं, आंखों को बंद कर लें, आरामात बसा, सांसों को नॉर्मल रखें। श्वासावर लक्ष ठेवा। अगर आप बैठे हैं तो फिर कंधे सीधे रखें खांदे सरळ ठेवा और आंखों को बंद करके इन क्वेश्चंस के साथ जुड़ें और इनका आंसर अपने सबकॉन्शियस को ढूंढने दें। Question number 1. Today, why am I thankful or grateful of this universe? मैं आज मेरे यूनिवर्स का किस प्रकार से आभारी हूं या धन्यवाद देता हूं। फिर इस सवाल को सुनें। Today, why am I thankful or grateful of this universe? मैं आज इस यूनिवर्स का किस प्रकार से आभारी हूं या धन्यवाद देता हूं। जी हां फ्रेंड्स, ये क्वेश्चन आपके अंदर ग्रेटिट्यूड की फीलिंग्स को पैदा करना शुरू करेगा। इसका आंसर अपने सबकॉन्शियस को ढूंढने दें। टुडे, व्हाई एम आई ग्रेटफुल और थैंकफुल टू दिस यूनिवर्स? और आपके आंसर आने शुरू हो जाएंगे। आई एम थैंकफुल बिकॉज आई एम अलाइव टूडे। आई एम थैंकफुल बिकॉज माई यूनिवर्स इज गिविंग मी सनलाइट एंड एयर अनकंडीशनली। आई एम थैंकफुल बिकॉज माई फैमिली इज ओके एंड हेल्दी। आई एम थैंकफुल बिकॉज आई एम गेटिंग इक्वल अपॉर्चुनिटीज as others are getting. मैं धन्यवाद देता हूं क्योंकि मैं जिंदा हूं। मेरा यूनिवर्स मुझे आज भी रोशनी और हवा बगैर किसी शर्त के दे रहा है। मेरा परिवार हेल्दी है, ठीक प्रकार से है और मेरे पास भी जीवन में आगे बढ़ने के वो सभी अवसर हैं जो दूसरों के पास हैं। शांत लेटकर आप और गहराई के साथ अपने आंसर्स को अपने सबकॉन्शियस से आने दें। लगातार पूछते रहें, व्हाई एम आई ग्रेटफुल और थैंकफुल टू दिस यूनिवर्स टुडे? मैं आज मेरे यूनिवर्स का किस प्रकार से आभारी हूं या धन्यवाद देता हूं। अब आप दूसरे क्वेश्चन से जुड़िए। दूसरा क्वेश्चन है, व्हाट 5 थिंग्स आर देयर दैट मेक मी फील लकी टुडे? ऐसी कौन सी 5 चीजें हैं जो मुझे एहसास कराती हैं कि मैं भाग्यशाली हूं। व्हाट 5 थिंग्स आर देयर दैट मेक मी फील लकी टुडे? ऐसी कौन सी 5 चीजें हैं जो मुझे एहसास कराती हैं कि मैं भाग्यशाली हूं। इस क्वेश्चन को सबकॉन्शियस को ढूंढने दें और शांत रहकर खोजना शुरू करें उन कम से कम 5 चीजों को जो आपको आज एहसास कराएं कि आप सचमुच में भाग्यशाली यानी कि लकी इंसान हैं। आप लकी हैं कि आपके पास अभी भी बहुत ऐसे रिसोर्सेज हैं जो बहुत लोगों के पास नहीं हैं। ढूंढे उन 5 चीजों को जो आपको फील कराती हैं कि आप बाकी लोगों से लकी हैं। कीप एक्सप्लोरिंग, खोजते रहें।
और अब आप लंबा सांस लेते हुए तीसरे व फाइनल क्वेश्चन के साथ जुड़े। तीसरा क्वेश्चन है, मैं आज ऐसा क्या करूंगा या करूंगी कि मैं यूनिवर्स के लिए आभारी हूं और कल मैं अपने आप को लकी भी फील करूं। जी हां, मैं आज ऐसा क्या करूंगा या ऐसा क्या करूंगी कि जिसके कारण कल सुबह मैं ये महसूस करूं कि मैं यूनिवर्स के लिए आभारी हूं और कल मैं अपने आप को लकी भी फील करूं। आज के दिन के लिए अपने किसी ऐसे लक्ष्य को ढूंढना शुरू करें जो कल सुबह आपको ये महसूस कराए कि आप इस यूनिवर्स के आभारी भी हैं और आप इस पृथ्वी पर सौभाग्यशाली इंसान भी हैं। ढूंढिए उस लक्ष्य को, उस कार्य को जिसे आज आपको करना है। शांत बैठकर इन तीनों प्रश्नों का कुछ देर तक जवाब ढूंढने की कोशिश करें। अपने अंतर्मन में जाएं और देखें कि किस प्रकार से ये तीनों सवाल आपके सबकॉन्शियस माइंड को पॉजिटिव वाइब्स दे रहे हैं। फ्रेंड्स, इन तीनों प्रश्नों के साथ आप हर रोज जुड़ें। 1 से 2 वीक के बाद आप पाएंगे कि आपका सबकॉन्शियस इग्नाइट हो रहा है, आपके जीवन में नई एनर्जी आ रही है, आप उन लोगों से मिल रहे हैं जो आपके बेहतर जीवन के लिए बहुत ही आवश्यक है। आपके जीवन में नए अवसर भी आ रहे हैं। यही है आकर्षण का नियम भी। इन मोमेंट्स को एंजॉय करते हुए अब आप धीरे धीरे अपने हाथों की उंगलियों को हिलाएं, अपनी हथेलियों को नजदीक लाएं, उन्हें रगड़ें, उनमें ऊर्जा पैदा करें। फिर अपनी हथेलियों को अपनी आंखों पर रखकर धीरे धीरे अपनी आंखों को खोलना शुरू कर दें। धन्यवाद। हात एकमेकांवर जोरात चोळा. गरम झाल्यानंतर सावकाश त्या ठिकाणी चेहऱ्यावरून फिरवा. यस, नक्कीच खूप छान कॉन्फिडन्स आला असेल. चेहऱ्यावर स्माइल ठेवा. ओके, सो ग्रेट. दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल को अगर आप एडवांस लेवल पे सीख जाते, ओके, चला तर आता माइंड झालंय. सो आता आपण अजून सबकॉन्शियस माइंडला डेव्हलप करूया आणि एक छान मोटिवेशनल ऐकूयात. तर आजच्या व्हिडिओत जबरदस्त शिकायला मिळणार आहे. ज्या गोष्टींमध्ये आपण दिवसभराचं रुटीन म्हणा, आरोग्य म्हणा, आपले इतर काही व्यवसाय म्हणा, सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ती गोष्ट अडचणीची होत असते. यस, अशी कोणती गोष्ट आहे? प्रॉब्लेम. बरोबर आहे ना? आपण प्रॉब्लेमला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी चिटकून बसतो. मग या प्रॉब्लेमला काय सोल्युशन आहे हे सांगण्यासाठी आजचा मोटिवेशनल व्हिडिओ आहे आणि जगातले अमेझिंग असे स्पीकर आहेत जे आपल्याला खूप छान त्या ठिकाणी समजावून सांगणार आहे. तर या मोटिवेशनल त्या ठिकाणी व्हिडिओकडे आपण जाऊयात. येस, ओके. तर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला काय गोष्टी आवडतील त्याच्यातल्या लिहायच्यात आणि नंतर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायच्यात. ओके, रेडी आहात तुम्ही सगळेजण? येस, ओके. तर व्हिडिओ तुमच्या समोर प्ले होतोय. खूप सुंदर आहे. बारीक बारीक मुद्दे त्याच्यात नोटीस करायला शिका. येस, ओके. तर सुरू करूयात आपण व्हिडिओ. लाइफ में जो भी कुछ होता है वो जैसा होता है हम उसको वैसे नहीं देखते हैं. हम उसको वैसे देखते हैं जैसे हम देखना चाहते हैं. मतलब कर देते हैं. उसकी वजह से ये कॉम्प्लिकेशंस पैदा होती है माइंड के लेवल पे. माइंड डिस्टर्ब हो जाता है. अगर जो जैसा है उसको हम वैसे ही देखने लग जाएं तो हमारी लाइफ सॉर्ट आउट हो जाएगी, तो माइंड पीसफुल हो जाएगा. वो पास्ट में मेरी गर्लफ्रेंड थी, उसने मुझे छोड़ दिया है, ठीक है, छोड़ दिया किसी और के लिए, खत्म. उसकी मर्जी, उसने छोड़ना था छोड़ दिया. मुझे कोई और मिलनी होगी मिल जाएगी, नहीं मिलनी होगी नहीं मिलेगी. सिंपल. मतलब बेसिकली माइंड को पीसफुल रखना और सॉर्ट आउट रखना या काम रखना, उसका तरीका क्या है?
पूरी तरह से रियलिटी में गड़ जाओ, मतलब जो जैसा है उसको एज इट इज देखो, ये देखना लोगों के लिए बड़ा मुश्किल हो जाता है। फॉर एग्जाम्पल डेथ, लाइफ की एक इतनी बड़ी रियलिटी है और हम उसको डिनाई करते रहते हैं। मेरे उसकी डेथ हो गई, नहीं होनी चाहिए थी। क्यों नहीं होनी चाहिए थी? हो गई ना। वाई आर यू नॉट एक्सेप्टिंग इट? एक्सेप्ट इट। रोना है जितना रो लो, उस वक्त कुछ दिन तक रोना है, रो लो। कोई ब्रेकअप हो गया है, बुरा लग रहा है, रो लो, खुल के रो लो। उसके बाद में इस बात को देख लो कि जो होना था वो ही हुआ, उससे इतना सा भी अलग नहीं। यानी अगर किसी ने आपके साथ में कुछ किया है गलत, तो उसने वही किया है जो अगर आप उसकी जगह पर होते तो आप उसके साथ करते। इतना सा भी अलग नहीं किया है। अगर आपका भी एग्जैक्ट वही बैकग्राउंड होता, वही सब कुछ होता, जिस तरह से उसकी अपब्रिंगिंग हुई है, वही सब आपके साथ हुआ होता, आप भी वही करते। होना तो वही होता है जो होना होता है। जैसे बोलते नहीं, होनी को कौन टाल सकता है, ये कहावत आपने सुनी होगी अपने घर में। लोग क्या करेंगे, इसके एक्सट्रीम में चले जाएंगे। मतलब क्या कहेंगे, अच्छा इसका मतलब जो होना है सो होना है, इसका मतलब कुछ भी मत करो। अरे जो आपका करना है वो भी उसी होने का पार्ट है, तो करो। जो मिलना है या नहीं मिलना है वो भी उसी होने का पार्ट है, लेकिन होना वही है जो होना है। ये इतनी सी बात हमको समझ आनी चाहिए कि ये जो बातें मैं कर रहा हूं ना आपके साथ में, ये दुनिया में बहुत लोग करते हुए मिलेंगे, लेकिन वो ऊपर ऊपर लेवल से करते हैं। जैसे किसी की डेथ हो जाती है तो ये डायलॉग आपने सुना होगा, अरे जो आया है वो जाएगा, तू जाने के लिए तैयार है? कल तू जा सकता है, कल जाएगा? नहीं 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 बेटे, क्या बोल रहे हो? अगर आप ये बात बोल रहे हो कि जो आया है वो जाएगा, तो ये बात आप पे भी अप्लाई होती है। यू शुड फर्स्ट एक्सेप्ट इट योरसेल्फ कंप्लीटली एंड देन से इट, अदरवाइज डोंट से इट। तब जो आप बोल रहे हो और जो कर रहे हो वो एक ही है, तब हमारा माइंड पीसफुल हो जाता है। तो दिस वेरी अंडरस्टैंडिंग of the reality frees your mind from what should be, then what remains is what is। फिर सिर्फ वो बचा रह जाता है जो है, जो होना चाहिए उसके लिए कोई जगह नहीं है। अपने टाइम को कैसे यूज करने वाले कि अगले 10 साल में आप अपना जो टाइम है, जो लिमिटेड है आपके पास में, जो 10 साल है, ये एक तरीके से क्या हुआ, जैसे बिजनेस करते हैं तो एक अमाउंट होती है, एक कैपिटल होता है जिससे हम बिजनेस को शुरू करते हैं, तो ये कैपिटल हो गया। इसको कैसे इन्वेस्ट करते हो, कहां इन्वेस्ट करते हो? स्मार्टली करते हो, वाइजली करते हो, या बेवकूफों की तरह करते हो, या इसको वेस्ट करते हो? अगर वो बंदा ढंग से प्लानिंग के साथ प्रॉपरली इन्वेस्ट करे, स्मार्टली इन्वेस्ट करे, तो चांसेस है कि जो उसकी कैपिटल है वो 10 गुना भी हो सकती है, 100 गुना भी हो सकती है, 1000 गुना भी हो सकती है। ऐसे ही टाइम के साथ कि जो 10 साल है ये आपकी कैपिटल हो गई एक तरीके से। इसको आप कैसे इन्वेस्ट करने वाले हो, इसको आप कैसे यूज करने वाले हो, ये डिसाइड करेगा कि आप उस 20% में आओगे या नहीं आओ। जिसने भी लाइफ में कुछ भी ढंग का किया है उसको ये कैलकुलेशन समझ आती है। वो क्या है, उसके लिए टाइम की वैल्यू पैसे की वैल्यू से बहुत ज्यादा है। क्योंकि अगर पैसा चला भी जाता है तो टाइम से आप वापस से पैसे को अर्न कर सकते हो, लेकिन अगर टाइम चला गया तो कितना भी पैसा खर्च कर लो, जो टाइम गया सो गया, वो वापस नहीं आने। इस तरह से अगर आप देखने लग जाओ ना, तो अंदर से एक सेंस ऑफ अर्जेंसी आ जाती है लाइफ के अंदर। चीजें प्रोक्रास्टिनेट होनी बंद हो जाती, कल पे डालना बिल्कुल बंद हो जाए। कल पे आप डाल ही नहीं सकते, क्योंकि आपको एक्चुअल में समझ आ रहा है मेरे टाइम की क्या वैल्यू। 90% से ज्यादा लोग लाइफ में इसलिए नहीं फेल होते हैं कि वो बहुत बड़ा सोचते हैं और उसको अचीव नहीं कर पाते। वो इसलिए फेल होते हैं क्योंकि वो बहुत छोटा सोचते हैं और उसको अचीव कर लेते हैं। चाहे वो अमीर का बेटा है चाहे गरीब का बेटा है, अगर अपने 24 घंटे को अच्छे से यूज नहीं करेगा, मान लो बहुत अमीर का बेटा है और 24 घंटे को अच्छे से यूज नहीं करेगा, उल्टे सीधे कामों में टाइम खराब करेगा, तो जो है वो भी सब जाएगा और जाता ही है लोग। क्योंकि अगर ये टाइम की वैल्यू आज आपको समझ आ गई और आप एक गरीब बैकग्राउंड से भी हो, तो फ्यूचर में आप बहुत अमीर हो जाओगे। अगर कोई लॉन्ग टर्म विजन से बिजनेस कर रहा होगा, वो क्या कहेगा मुझे इसकी परवाह नहीं है कि आज मार्केट में क्या होगा, मुझे अपना एक ब्रांड बनाना है, जो ब्रांड 1 या 2 दिन में नहीं बनता, जिसको बनने में 5 साल लगे, उसके लिए मैं इतना इन्वेस्ट कर रहा हूँ। एक बार मेरा ब्रांड बन गया और उस ब्रांड की रिकॉल वैल्यू है, तो ये जो मार्केट है जो एक्सट्रीमली कॉम्पिटिटिव है, जहां पे सब एक दूसरे से लड़ रहे हैं, मर रहे हैं, कट रहे हैं, और जहां पर मार्जिन ऑलमोस्ट 0 है, एक बार मेरा ब्रांड बन गया तो मैं जिस रेट में चाहूंगा उस रेट में बेचूंगा अपने बात। एक तरीका क्या है कि जैसे अभी सब अपने टाइम को यूज कर रहे हैं, बल्कि यूज क्या कहूंगा, मिस यूज कर रहे हैं। मेजॉरिटी ऑफ पीपल दे आर नॉट यूजिंग देयर टाइम, दे आर जस्ट मिस यूजिंग देयर टाइम। आप भी भेड़ चाल में उसी तरह से अपने टाइम को मिस यूज करो, अनलाइक अदर पीपल। तो क्या आप आने वाले 10 साल बाद खुद अपने आप में एक ब्रांड नहीं बन जाओगे? यानी मान लो आप कहीं पे जॉब कर रहे हो, एक तो ये है कि आप जॉब के लिए धक्के खा रहे हो और जो सारा कंट्रोल है वो एम्प्लॉयर के हाथ में है। एक है आप खुद कुछ इतने एक्स्ट्राऑर्डिनरी बन गए हो कि एम्प्लॉयर्स आपके पीछे भाग रहे हैं। इसी को तो ब्रांड बोलेंगे कि सब चाहते हैं कि आप उनकी कंपनी में आओ,
अब आप चूज करोगे कि आपको कब जाना है, कहां जाना है और कितने टाइम तक काम करना है, किसके साथ रहना है, किसको छोड़ना है, अपनी टर्म्स पे। जिनको कंपनी चाहती है, जिनकी डिमांड ज्यादा है, ऐसे लोगों की सप्लाई कम है, उसी को तो ब्रांड बोलेंगे। और कब आप ब्रांड बन पाओगे? जब आज अपने टाइम की वैल्यू समझ जाओगे, बेस्ड अपॉन कि 10 साल बाद आपको क्या अचीव करना है। एक विजनरी में, यानी दूर की सोच रखने वाले में, और एक छोटी सोच वाले में, यही सबसे बड़ा फर्क है। तो आपके चाहने से कुछ नहीं होता है कि आप क्या चाहते हो कि अगले 10 साल बाद क्या होना चाहिए। होगा वही जो आप आज करोगे। और आज किसके बेस पे करोगे? जब ये टाइम की वैल्यू आपको अच्छे से समझ आ गई। येस. ओके. सो क्लॅपिंग करूयात सगळ्या व्हिडिओसाठी. ओके, 2 व्हिडिओ पाहिलेत आपण खूप छान पद्धतीने. आता त्याच्यावर चर्चा करणार आहोत. ह्या व्हिडिओतनं आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचंय, आपल्या आरोग्य संदर्भात घ्यायचंय, आपल्या त्या ठिकाणी निगेटिव्हिटीला घालवण्यासाठी घ्यायचं. येस, अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत, कोणते 2 वाक्य आहेत तुम्हाला जे आवडले ह्या व्हिडिओतनं? येस, आपण ज्युनियर पासनं जाऊयात. सगळ्यात अगोदर येस गणेश दादा आहेत, त्यांच्याकडनं जाऊयात. अशा कोणत्या 2 गोष्टी तुम्हाला जास्त आवडल्या या व्हिडिओतनं? येस, शेअर करू शकताय. हाय गणेश दादा. तोपर्यंत चॅट करून गणेश दादांना हाय करूयात सगळेजण. येस, गुड मॉर्निंग. वेळेचं महत्व. येस, दुसऱ्या व्हिडिओतनं वेळेचं महत्व कळालं. अजून त्याच्याबरोबर पहिल्या व्हिडिओतनं काय घेतलं आपण? अशी काय गोष्ट तुम्हाला क्लिक झाली, जे छान वाटलं? आरोग्य कसं ठेवायचं. येस, आरोग्य कसं ठेवायचं. येस, आणि मेडिटेशनच्या व्हिडिओतनं काय घेतलं आज तुम्ही? तुम्हाला काय वाटलं ह्या व्हिडिओतनं? राम वर्मांनी काय मेसेज दिला किंवा आपण त्याच्यातनं काय घ्यायला पाहिजे? पंचातून लक्षात नाही आलं प्रश्न. मेडिटेशनचं आपण जे ऐकलं ना, बॉडी हिलिंग, राम वर्मांचं मेडिटेशनचं व्हिडिओ, त्याच्यातनं तुम्हाला काय काय फिलिंग झालं स्वतःला? तुम्ही मेडिटेशनला बसला होता, ते वाक्य ऐकत होता, त्याच्यातनं काय कळालं? त्यातून तेच लक्षात आलं ना, आपलं आरोग्य कसं ठेवायचं काय. येस, आपण आरोग्याला आपलं कसं शांत किती मन ठेवायचं ते समजलं. येस, ग्रेट. किती तर क्लॅपिंग करूयात गणेश दादांसाठी. त्यानंतर जाऊयात ओके पूजा दीदींकडे. हाय पूजा दीदी, सो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस, व्हेरी गुड मॉर्निंग. बोला. येस, बोला. 3 व्हिडिओ आपण पाहिले मेडिटेशन, त्याच्यातनं तुम्हाला काय फिलिंग झालं? दुसरा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी प्रॉब्लेम हा पाहिला, आणि तिसरा व्हिडिओ वेळेचं टायमाचा बद्दल पाहिला. सो तिन्ही व्हिडिओतनं काय 3 गोष्टी समजल्या तुम्हाला? काय आवडलं? पहिल्या मेडिटेशनच्या व्हिडिओ मधून मी थँक्यू युनिव्हर्सचं म्हणजे शिकले की धन्यवाद द्यायचा आहे. आणि दुसऱ्या व्हिडिओतून तर वेळेचं आणि प्रॉब्लेमचं आणि सत्य स्वीकारा. जी सत्य सत्य परिस्थिती आहे ती स्वीकारा. वाव, सो ग्रेट. सत्य हो हो, परिस्थितीला स्वीकारायचंय. सो स्वीकारायचं. अमेझिंग. हो हो हो. आणि वेळेचं महत्व. वेळेला महत्व द्या. हो, येस, वेळ वेळ ही गेलेली येणार अमूल्य नाही. आहे. खूप हो. छान नोटीस केलंय. सो पूजा दीदींसाठी जोरदार क्लॅपिंग करूयात. त्यानंतर अजून आपण जाऊयात जमादार ताईंकडे. हाय जमादार ताई, गुड मॉर्निंग. येस, सर गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. तर पहिल्या व्हिडिओमध्ये मोटिवेशनल मिळालं की आपण युनिव्हर्सला थँकफुल करायला पाहिजे की आपण आज जिवंत आहे आणि आपल्याला जे काही फ्रेश एअर मिळत आहे, अनलिमिटेड आपल्याला जे काही मिळत आहे युनिव्हर्स कडून, त्याला आपण थँकफुल राहिलं पाहिजे. आणि दुसऱ्या व्हिडिओ मधून मला कळालं की वेळेला आपण महत्व दिलं पाहिजे आणि जी परिस्थिती आहे त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ऍज इट इज जे आहे ते आपल्यासोबत जे घडते ते आपण त्याला स्वीकारलं पाहिजे. हॅलो. येस, येतोय, आवाज येतोय. आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये की आपल्याला वेळेला महत्व दिलं पाहिजे. वेळ खूप महत्वाची आहे. येस, खूप सुंदर. बघा, खूप छान नोटीस केलंय. जोरदार क्लॅपिंग करूयात जमादार ताईंसाठी. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. त्यानंतर अंबाई ताई, येस, आपण ऐकलाय व्हिडिओ. जे ऐकले असतील त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? अनम्यूट करा. अनम्यूटचं मी, हा, येस, आता बोला. येस, तुमचा काहीतरी टेक्निकल इश्यू आहे. आपण पुढे जाऊयात तोपर्यंत संजू दादांकडे. येस, हाय संजू दादा, सो गुड मॉर्निंग.
येस. अनम्यूट करा. येस, बोला आता. हा सर, पहिल्या व्हिडिओ मधून असं लक्षात आलं की आपण या पृथ्वीवर आहेत त्याच्यात आज आहेत हे देवाचे आभार मानले पाहिजे. आणि दुसऱ्या व्हिडिओ मधून ज्या काही झालेल्या गोष्टी आहेत ना, त्या होणाऱ्या असतात त्याच्यावर काही जास्त विचार करण्यात अर्थ नाहीये काही. आणि तिसऱ्या व्हिडिओ मधून टाइमचं मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे जीवनात. येस, वेळेचं मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. वेळ हाच खूप जबरदस्त मोठा पैसा आहे आपल्यासाठी. येस, थँक्यू सो मच. आणि येस, गंगूताई, गुड मॉर्निंग. सो तुम्हाला काय आवडलं? 3 व्हिडिओतनं काय शब्द क्लिक झाले? काय गोष्टी आवडल्या? व्हिडिओमध्ये वेळेचं महत्व येस, कळालं सर. अजून खूप छान. आणि ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणारच असतात. येस, त्याला आपण स्वीकारलं पाहिजे. हम्म. येस, खूप छान. आणि मेडिटेशन मध्ये काय शिकलात तुम्ही? सुरुवातीला तुम्ही मेडिटेशन केलं. ओम मंत्र केल्यानंतर तुम्हाला काय फिलिंग झालं ते सांगा. येस, ओम मंत्र शांतता ज्यावेळेस वाटली. केलं त्यावेळेस डोक्यामध्ये कसे त्या ठिकाणी काही तुम्हाला हलकं फुलकं किंवा मुंग्या आल्यासारखं असं काही झालं का? शांत शांत वाटलं असं. अच्छा, शांत वाटलं. येस, खूप छान. हळूहळू छान बोलायला पण लागलात तुम्ही. खूप सुंदर. थँक्यू सो मच. थँक्यू. त्यानंतर जाऊयात आपण छायाताईंकडे. येस, हाय छायाताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. येस, येतो गुड का आवाज? मॉर्निंग. हा, येतोय, बोला. ज्या गोष्टी होतात त्या आपल्यासाठी चांगल्याच होतात हे मान्य करून जगणे पुढे चालणे हे जिंदगीचं गोल आहे आणि होणार हे थांबणार नाही. आणि आपल्या मनासारखं आपल्याला वाटतं तसं नसतं. हे आहे तेच आपल्याला मान्य करावं लागेल. राहिलेलं आयुष्य झालेल्या गोष्टीला भोळत बसण्यापेक्षा आहे त्यात समाधान मानणे आणि आपण जेवढं चांगलं बनलं पाहिजे की जग आपल्या मागे पळालं पाहिजे. स्वतःला चांगलं बनवा. खूप छान. जोरदार क्लॅपिंग करूयात. यस, सुरेखाताई, हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मला या पहिल्या मेडिटेशन मध्ये म्हणजे पहिल्या व्हिडिओ मध्ये असं फिलिंग झालं स्वतःला की असं म्हणजे हलकं वाटलं. पण चला काही माझे म्हणजे प्रॉब्लेम असतील. आता माझं म्हणजे असं मागच्या वेळेस पण केलं तेव्हा पण असं डोकं जड होते आणि अगोदर फिलिंग व्यवस्थित झाले. मी जे 5-10 मिनिटं असं म्हणजे ताठ बसू शकत नव्हते. आज मी बसले. हे मला खूप भारी वाटतंय. म्हणजे कारण मी रात्रीच तुम्हाला बोलले की माझं कंबर दुखते, मी 5 मिनिटं कंटिन्यू नाही बसू शकत. पण आता म्हणजे माझ्यासाठी छान वाटलं मला. आणि दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मला हे समजलं की आपल्याला काही गोष्टींना महत्व न देता किंवा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतील किंवा त्या गोष्टींना न लक्ष देता आपण महत्व न देता जागी काही गोष्टी सोडायच्या आणि पुढे चांगलं काम करायचंय. आणि दुसऱ्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मला समजलं की टाइमला महत्व द्यायचंय. टाइम जर वेळेत म्हणजे निघून गेला तर आपण काय करू शकत नाहीये. म्हणजे आपण जर लवकरच जागे झालो किंवा आपण लवकरच जर कुठल्या गोष्टीला म्हणजे काही करत राहिलो तर आपलंच भलं आहे त्या गोष्टीमध्ये. म्हणजे एवढंच समजलं सर. ओके, खूप छान, खूप छान. त्यानंतर यस, मंगलताई, हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस, गुड आवाज मॉर्निंग. येतोय का माझा? हा, येतोय, बोला. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग ऑफ यू. ह्याच्यामध्ये ही गोष्ट समजली की आपण युनिव्हर्सला परमेश्वराला थँक्यू म्हटलं पाहिजे की आपण ह्या पृथ्वी तलावर आहे. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मला हे समजलं की तुम्ही
वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि तुम्हाला 10 वर्ष म्हणजे आतापासून 10 वर्षानंतर तुम्हाला काय करायचंय याचं गोल तुम्ही आजच बनवलं पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही काम करायला सुरुवात केली पाहिजे. आणि 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये थँक्यू. आपण युनिव्हर्सला थँक्यू मनापासून म्हटलं पाहिजे. समजलं सर. खूप छान. येस, जोरदार क्लॅपिंग करूया. येस, साईराज असेल तर त्यालाही 3 काय गोष्टी समजल्या, सो सांगू शकताय. आहे साईराज? येस, बोला. येस, त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. चला, तर खूप छान. परत एकदा क्लॅपिंग करूयात जोरदार. येस, ऑलवेज बघा आपल्या युनिव्हर्सला थँक्यू बोलत जा. कारण का माहितीये? त्याच्यामुळे सगळं घडतंय. येस, आज तुमच्या लाईफमध्ये कोच आलेत, आज तुमच्या लाईफमध्ये चांगली हेल्दी फॅमिली आली, आज तुमच्या लाईफमध्ये काहीतरी थोडं का होईना काहीतरी पॉझिटिव्ह यायला लागले, तर त्याला ऑलवेज थँक्यू म्हणा. उठल्याबरोबर आपण सगळ्यात पहिला आज आपण आजचा दिवस पाहू शकलोय, ह्याला थँक्यू म्हणा. कारण बघा आपल्या डोक्यामध्ये कायम काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टी चालू असतात. मग त्या आरोग्याबद्दल असेल, आपल्या घरातल्या अडचणीबद्दल असतील, नंतर पैशांच्या फ्युएलच्या पैशांबद्दल असेल, किंवा अजून काय 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 असेल, ते दिवसभर आपल्या डोक्यात चालत असतं. तर त्याला ऑलवेज थँक्यू म्हणा. बघा एखादी समजा निगेटिव्ह गोष्ट घडली तर त्या गोष्टीला आपण धरत पळत बसतो. बघा एक सहज स्माइल देऊन थँक्यू म्हणा. बघा तुमच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलंय बघ, काहीतरी समजा आता एक बघूया, आज पैशांचा लॉस झाला किंवा आपल्याला घरात कोणीतरी काहीतरी चुकीची कमेंट्स दिली, निगेटिव्ह कमेंट्स दिली, आपल्याला वाईट वाटतं आणि त्या कमेंट्सला धरून आपण खूप वेळ त्या कमेंटच्या भोवती गुरफटत असतो. तर त्याला थँक्यू बोलत जा, ऑलवेज थँक्यू म्हणत जा. बघा एक स्माइल देऊन थँक्यू म्हणा, आरशा पुढे थँक्यू म्हणा, तुमचं मन एकदम हलकं होईल. मग युनिव्हर्सला नेहमी थँकफुल म्हणत चला. येस, आज एखादी आरोग्याबद्दल गोष्ट ठरवली तुम्ही, मी या या गोष्टी करणार आहे आणि त्या तुमच्या नकळत झाल्या नाहीयेत. दिवसभरात काहीतरी टाइम मिसमॅच झालं, खाण्याबद्दल काहीतरी चूक झाली, मग त्या गोष्टीला धरून बसू नका. संध्याकाळी मग तोच विचार करून झोपू नका की आज माझ्याकडनं हे झालं ते झालं. नाही, थँक्यू म्हणायचं. येस, उद्याच्या दिवसाला आणखी थँक्यू म्हणा, उद्याच्या दिवसामध्ये आणखी मी चांगलं होईल. येस, युनिव्हर्सला ऑलवेज थँक्यू म्हणत चला. त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ पाहिला आपण प्रॉब्लेम. आयुष्यात प्रॉब्लेम हे चालू असणार आहे. कशा कशाचे प्रॉब्लेम आहे? आज तुम्ही फॅमिली सोबत आहात, घरातून चुकीच्या कमेंट्स येत असतील, त्यानंतर तुम्हाला काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत असतील, तुम्ही ज्या फॅमिली सोबत जोडलेले आहात तिथं काहीतरी त्या ठिकाणी वजनासोबत आलेलं असेल तर वजन कमी झाल्यावर परत वाढतात, तुम्हाला ह्या गोष्टी कायम करायला लागतील, ह्या असे बरेचशा कमेंट्स येतात. म्हणजे हे आपले प्रॉब्लेम आहे. येस, मग या प्रॉब्लेमला वाव म्हणा, जोरदार वाव म्हणा. कधी पण कुठलेही प्रॉब्लेम आले ना, वाव म्हणा. आपण निगेटिव्ह गोष्ट ऐकली ना एखाद्या दिवसभरातनं, सो आपल्याला वाव म्हणायला शिका. वाव म्हटलं का खूप छान त्या ठिकाणी आपल्याबद्दल गोष्टी घडायला लागतात. त्या प्रॉब्लेमला नेहमी क्लॅपिंग करत चला. त्यानंतर झालं ते झालं, जे झालं ते झालं. आज दिवसभरातनं माझ्याकडनं काहीतरी गडबड झाली, खाण्यामध्ये गडबड झाली, विचारात गडबड झाली, कुणीतरी काहीतरी बोललं, मला माझ्या मनासारखं झालं नाहीये, ह्या गोष्टी घडतात ना. किती जणांच्या बद्दल घडतात, तुम्ही थोडंसं चॅट करत चला. येस, आज मला माझ्या मनासारखं नाही झालं, माझ्या मनासारखं वजन कमी नाही झालं, माझ्या मनासारखी स्किन नाही झाली, माझ्या मनासारखं त्या ठिकाणी मला एवढं छान फॉलो करता नाही आलं. अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये चालू असतात. तर त्याला नेहमी बोला झालं ते झालं. यस, सो हो गया सो हो गया, उसको लेकर कुछ नहीं कर सकते हम. यस, आगे की सोच बहुत हमारी मोटिवेशनल रहती है, तो आगे की हमेशा आगे की सोचो. यस, पुढचं विचार करा, झालं ते झालं, सो नो प्रॉब्लेम. यस, त्यानंतर बघा अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला आता निगेटिव्हिटी आली, एखादा निगेटिव्ह विचार ऐकला, तर सगळ्यात सिंपल आहे, छान प्रत्येकाकडे हेडफोन असतो, आपला हेडफोन घ्या. संध्याकाळी हेडफोन घेतल्यानंतर आपल्याला जे आवडतं गाणं आहे ते गाणं लावा आणि त्या गाण्यात जा. एक 5 ते 4 मिनिटाचं गाणं लावा. येस, जे सिंगल पर्सन असतील, ज्यांना शक्य आहे त्यांनी छानपैकी डान्स लावा, घरामध्ये डान्स करा. ह्या गोष्टी तुम्हाला बघा त्याच्यातनं बाहेर काढतील. हे खूप महत्वाचं आहे. येस, त्या ठिकाणी. आणि दररोज मी सांगतो एक छानसं म्युझिक ऐका, छानसं गाणं ऐका, तुम्हाला जे ऐकायला आवडते ते ऐका. येस, काही त्या ठिकाणी गोष्टी बघा, व्हिडिओ एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहू शकता. मग हे आवडत्या सगळ्या गोष्टी करा ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येतो त्यावेळेस. येस, त्याच्यानंतर अजून महत्वाचं आहे, तुम्ही ज्यावेळेस ह्या जर्नीमध्ये चालत असता, बघा तुम्ही इथं कॉलवर खूप सारे वाव एक्सपिरियन्स ऐकता, तुम्हाला वाटतं अरे यार तिथं एवढं घडतंय.
एखाद्याचं वजन 7 किलो कमी झालं, माझं 1 किलो का कमी झालं? एखाद्याच्या बद्दल त्या ठिकाणी बघा, एखादा खूप छान तंदुरुस्त आहे, त्याचे काहीच प्रॉब्लेम नाही आणि मी खूप दिवसापासून छान जर्नीवर चाललोय, सगळं व्यवस्थित करायला लागलोय, तरी पण माझ्याबद्दल असं का घडतंय? का मला थोडं मध्ये आधी इकडं तिकडं त्रास होतोय? त्या गोष्टी, ज्या गोष्टींसाठी मी आलोय त्या मध्ये आधी मला का जाणवतात? ह्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी आपल्याबरोबर होत असतात. मग तिथं कंपॅरिझन करणं सोडा. बाकीच्यांबरोबर एवढं छान होतंय, माझ्याबरोबर का नाहीये? सो माझ्याबरोबर जे होतंय ते छान होतंय. येस. आणि मग इथं कंपॅरिझन करण्याऐवजी आपण आपल्यात कुठं त्या ठिकाणी कमी पडलोय, आपण कुठं काम करायला कमी झालोय, ह्या गोष्टींवर त्या ठिकाणी विचार करायला लागा. खूप सुंदर तुमच्या जीवनात बदल घडायला लागतील. येस. मग त्या ठिकाणी जे बाकीच्यांबरोबर झालंय, आज जे माझ्याबरोबर होतंय त्यासाठी क्लॅपिंग करा. माझ्याबरोबर खूप छान झालंय. येस, माझा रिझल्ट त्या ठिकाणी 2% आहे, 10% आहे, पण हा वाव आहे. अभिमान का बाळगा. बघा, एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस तुम्ही शाळेत शिकत असता, तुम्हाला इंग्लिशला 35 मार्क्स पडत असतात. बघा, ऑलवेज 35 मार्क्स पडत असतात आणि अचानक एका एक्झामला तुम्हाला 40 मार्क्स पडतात. आता टॉपर तर आउट ऑफ असतो बघा, 100 पैकी 100 मार्कांचा टॉपर असतो, 90 मार्कांचा टॉपर असतो, 99 मार्काचा टॉपर असतो. पण तुम्ही 35 वरून 40 वर गेलात तर तुम्हाला आनंद कसा वाटतो? येस, किती वाव फिलिंग वाटतं. अरे यार, मी तर काहीतरी चांगलं केलंय, मला किती भारी घडले ना माझ्यासोबत. टॉपर तुम्हाला आठवत नाही, तुम्हाला काय आठवतं? तुमचं जे छोटा मोठा बदल झालाय, ज्या गोष्टी तुमच्याबद्दल झाल्यात, सो त्या गोष्टी आठवायला लागतात. म्हणजेच जे थोडं का असे ना, ते माझ्याबरोबर वाव आहे. येस, ह्याला नेहमी थँक्यू बोला. नंतर पुढे जा, ऍक्शन मध्ये करत राहा. आज झालं ते झालं. आज माझं रुटीन त्या ठिकाणी मला शेअर करता नाही आलं. आज मला त्या ठिकाणी दुपारच्या जेवणामध्ये इकडे तिकडे झालं. आज माझ्याकडनं काहीतरी अनहेल्दी खाण्यात आलं. हे सगळे प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमला त्या ठिकाणी सोल्युशन म्हणजे ऍक्शन आहे. बघा, एक गोष्ट लक्षात सांगतो, प्रॉब्लेम हा आपला आहे, सोल्युशन पण आपण आहे. एक उदाहरण सांगतो मी. समजा गणेश दादा आहेत बघा, गणेश दादांना त्या ठिकाणी त्यांच्या गावापासनं जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचंय. ओके, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचंय. त्यांनी छानपैकी कपडे घातले, रेडी झालेत आणि ते महत्वाचं काम आहे. बघा बरं का, ते कामाला निघालेत, महत्वाचं काम आहे आणि त्यांच्याकडे टू व्हीलर पण आहे. अचानक बघा, गावाच्या मध्यावर आल्यानंतर, गावापर्यंत आल्यानंतर त्यांची गाडी अचानक बंद पडली आणि त्यांना तर जायचंय. बघा, प्रॉब्लेम आला. येस और येस. प्रॉब्लेम कोणामुळे आला? गाडी कोणाची आहे? आपलीच आहे. ती बंद का पडली? कारण कदाचित आपण तिच्याकडे काहीतरी पाठीमागं दुर्लक्ष केलं असेल. ती बंद पडल्यानंतर आता गणेश दादा काय करणार? प्रॉब्लेमला धरून बसणार का? नाही. विचार काय करणार? मला जायचं तर आहेच आहे. मग मित्रांना फोन करणार, मित्रांनी नाही दिला, अजून कोणी तिथं दिसतंय का ते पाहणार, ओळखीचं कोणी दिसतंय का ते पाहणार, त्यांच्याकडनं आलं, मला दुसरी काही प्रायव्हेट गाडी आहे का ते पाहणार. म्हणजे बघा, प्रॉब्लेम कोणाचा होता? गणेश दादांचा होता. सोल्युशन कोणी काढलं? त्यांनीच काढलं. मग आपल्या प्रॉब्लेमला सोल्युशन हे तुम्हीच काढू शकता. येस, आपण आहे आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता पुढच्या व्हिडिओकडे जाऊया. टाइम. आपण लहानपणापासून ऐकत आलो, वेळ हा पैसा आहे, वेळ ही खूप महत्वाची आहे. आज गेलेली वेळ येत नाहीये. आजचा दिवस माझ्यासाठी वाव आहे. आज रविवार आहे, जरी आज व्यायाम नाही झाला तरी माझ्यासाठी आजचा दिवस वाव आहे. कारण मी सकाळी लवकर उठलोय, छान छान गोष्टी ऐकल्यात. येस, आजच्या दिवसाचं प्लॅन करायला शिका. आजचा दिवस गेलेला कधी येत नाहीये. आजचा दिवस काय आहे? माझ्यासाठी वाव आहे. आजचा दिवस काय आहे? माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. येस, आणि लक्षात ठेवा, गेलेली वेळ परत येत नाहीये. येस, आपण बघा, हे कुठं कुठं घडतं तुम्हाला सांगतो. आज त्या ठिकाणी अचानक संडे आहे, तुम्हाला पार्टीला जाण्याचा मूड आला, सो बाहेर अनहेल्दी खाण्याचा मूड आला. तर बघा, मग आपण त्या ठिकाणी काय म्हणतो की जाऊ देत, आजच्या दिवस जाऊ देत, उद्यापासून करूयात, आजच्या दिवस खाऊयात. हे जे वाक्य आहे ना, जाऊ देत आजचा दिवस, जाऊ देत आजच्या दिवस, आज केल्याने काय होतं, आपण उद्यापासून करूया. कारण ही जर वेळ गेली ना, ही परत येणार नाहीये. आजचा दिवस तुमचा परत येणार नाही. त्यामुळे काय करा, ह्या दिवसाशी कटिबद्ध राहा, प्लॅन करा. जास्तीत जास्त पुढे जाण्यासाठी स्वतःला त्या ठिकाणी खूप वेळेला महत्व द्या. उद्या करेन हे वाक्य पहिलं आपल्या लिस्टमधनं डिलीट करा. मग तुमचा व्यवसाय असेल, तुमची घरची काही कामं असतील, त्यानंतर आरोग्य संदर्भात काही गोष्टी असतील, ह्या गोष्टींना काय करा की उद्या करणं हे सोडा. आज करेन, आत्ता करेन, येस, ह्याला सुरुवात करेन, हे वाक्य त्या ठिकाणी आपल्या लिस्टमध्ये ठेवा. उद्या हा शब्द डिक्शनरी मधनं डिलीट करा. मग तो कोणत्याही बाबतीत असेल. नंतर बघा,
फेल होण्याची कारणं असतात. मग ते आरोग्याबाबत असेल, तुमच्या रिझल्ट बाबत असेल, घरामध्ये इतर गोष्टींमध्ये असतात. तर फेलचं एकच महत्वाचं कारण आहे की आजचा दिवस जाऊ द्या, जाऊ द्या हे वाक्य आहे ना, हे आपल्याला फेल करत असतं. बघा, काहीतरी त्या ठिकाणी आज तुम्हाला समजा रिझल्टवर येऊयात आपण, आज रिझल्ट कुठेतरी कमी असेल, मग तुम्ही कुठेतरी काहीतरी गडबड केली म्हणून जाऊ द्या म्हटलं तुम्ही, आजचे दिवस जाऊ द्या, ह्या वाक्यामुळे तुम्हाला ते भोगायला लागले. म्हणून काय करा, टायमिंगला महत्व द्या. यस. आणि अजून एक महत्वाची, मी ब्रँड आहे. यस. माझं हे आहे ना, हे वाव आहे, याला फील करा. आज जे करणार आहे ना, ते मी कालच्या पेक्षा खूप चांगलं करणार आहे, चांगलं करतोय. येस. वर्तमान काळात या, ह्या गोष्टी करा आणि कंट्रोल ठेवा. येस. कारण तुम्हीच कंट्रोलर आहात तुमचे, बरोबर आहे की नाही? सो तुम्हीच कंट्रोल करू शकता, कोच नाही. येस. बाकीच्या गोष्टी नाही, तुम्ही स्वतःला कंट्रोल तुम्हीच करू शकता. त्याच्यामुळे कंट्रोल करायला शिका. येस. नंतर बघा, तुम्ही जे आहात ना, ब्रँड आहात, स्वतःच्या पाठीवर छानशी शाबासकी द्या. येस. ब्रँड आहात ना तुम्ही. येस. जगातले तुम्ही सगळ्यात रॉयल व्यक्ती आहात. किती भारी ना? बघा, तुम्हीच रॉयल व्यक्ती आहात, युनिक आहात तुम्ही. युनिकचा अर्थ कळतोय तुम्हाला? असं कोणीच नाहीये जगामध्ये. यस. पूजा आहे ना, पूजा अख्ख्या जगामध्ये भारी आहे. सो यस. छायाताई आहेत ना, अख्ख्या जगामध्ये भारी आहे. गणेशदादा आहेत ना, अख्ख्या जगात भारी आहे. हे फिलिंग जाणून घ्या. यस. आणि ह्या फिलिंगसाठी, ब्रँडसाठी गेलेली वेळ परत येत नाहीये. वेळेला महत्व द्या. वेळ ही खूप जबरदस्त आहे. यस. त्याच्यामुळे आपण आपल्या मार्गावर व्यवस्थित चाललोय. व्यवस्थित स्वतःला कॉन्फिडेंटली ठेवा. हळूहळू चालत राहा. अडथळे येतील, सगळ्या गोष्टी घडायला लागतील आणि सगळ्या गोष्टी घडून घडून ऑटोमॅटिकली निघून जातील. बघा, आपल्या मनातली निगेटिव्हिटी कधी जाते? आपण तिला इग्नोर केलं तर. बरोबर आहे की नाही? तुमचं घरातलं बाळ आहे, तुमच्या घरातला छोटा मुलगा आहे, तुम्हाला वारंवार, हा अजून एक गोष्ट सांगतो बघा, आपण ज्यावेळेस ट्रॅफिकवर उभे राहतो त्यावेळेस एक गाडीला एक टच करणारा मुलगा येतो, तो 10 वेळा टच करतो. काय करतो? अगोदर टच करतो, आपण थोडंसं पाहतो, इग्नोर करतो, परत टच करतो, तो काहीतरी मागत असतो आपल्याला. आणि आपल्याला तर देण्याची सवय, आपल्या मनामध्ये काही विचार नसतात किंवा तुमच्या मनात काहीतरी चाललेलं असतं, परत पाहतो, तो टच करतो, परत पाहतो, असं 3 ते 4 वेळेस होतं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेपासून आपण पाहतच नाही तिकडे, नाही, इग्नोर केल्यामुळे काय होतं, तो मुलगा निघून दुसऱ्या गाडीकडे जातो. येस. मग याच्यातून तुम्हाला काय घ्यायचंय? जीवनात ज्या निगेटिव्ह गोष्टी घडतात त्यांना इग्नोर करायला शिका, दुर्लक्षित करायला शिका. येस. झालं सो झालं, चला. येस. पुढे चाला, आपल्या गोलकडे चाला. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. येस. वन्स अगेन थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू. आजच्या वेळेला देऊयात. थँक्यू. आजच्या तुम्हाला काही जॉईन करायला रेंजचे प्रॉब्लेम आले असतील, काय काय गोष्टी सगळ्या प्रॉब्लेमच्या आल्या असतील, त्याच्यासाठी पण थँक्यू म्हणूयात आणि या ठिकाणी थांबूयात. आज संडे आहे, आज फॅमिली टाइम डे आहे. सो आपल्या घरातल्या लोकांना वेळ द्या. घरातल्या लोकांना लांब असाल तर फोन करा. सो आज कुठेतरी गार्डनला जा, छान एन्जॉय करा. कुठेतरी तुम्हाला, हा मला म्हणायचंय, तुमचा व्यवसाय असेल, तुम्हाला वेळ नसेल, पण 10 का होईना मिनिटं, 15 का होईना मिनिटं आपल्या स्वतःसाठी, फॅमिलीसाठी द्या. येस. आणि एन्जॉय करा आजचा दिवस. सो थँक्यू सो मच. थांबूया त्या ठिकाणी. टाटा, बाय बाय. सो आणि भेटूयात उद्या सकाळी वर्कआउटच्या बॅचमध्ये. सी यू. थँक्यू सो मच वन्स अगेन सगळ्यांना.